खूप दिवसांनी मी आज ब्लॉग करत आहे. घरामध्ये पसारा बघा आणि मीनवाईल मी इकडे चपाती भाजी खात होती कारण की मला उशीर झाला होता. हा टीनाने ॲलोवेरा मागितलेला तिच्यासाठी तो भरला. मीनवाईल इकडे ह्या सुप्रियाच्या आणलेल्या बँगल्स आहेत आणि माझे 2-3 ब्लाऊज भरायला घेतलेले कारण की गिनून चिरून 2 का 3च ब्लाऊज आहेत माझ्याजवळ. आणि रेडी बघा कशी झाली आहे मी. पहिले खायचं नंतर ब्रश करायचं ही माझी पद्धत आहे. इकडे अथर्वने कचरा जळा घेतला आणि त्याचा एवढा सगळीकडे धुरधूर झालता ना, केस अर्धे ओले अर्धे सुके. आता माझ्या केसांची जी काही ट्रीटमेंट झाली होती ती सगळी गेली आहे. पहिले विचार केला ॲब्रो नीट करावे. आत्ता आणि आत्तामध्ये फरक बघा, सगळं लाल लाल झालेलं होतं ते. कारण की ॲब्रो केल्यावर ज्या दुखतात ना, दिस इज टू मच पेन. सगळ्या गर्दीला चिरून डोंबिवली स्टेशनला पोचली मी. आणि चालणं तर आपल्याकडून आयुष्यात कधी होणार नाही. हे जर बंद असलं ना एस्केलेटर तर माझा असा जीव अर्धा होतं चालताना ना उतरताना, का नको रे देवा नको जन्म. त्यानंतर ट्रेन मीनवाईल लेट झाली होती आणि 1-1.5 वाजताच्या ट्रेनमध्ये पण एवढा गर्दी बाबा, रश अति जास्त आहे. ट्रेनमध्ये आल्यानंतर हे एक सुख असतं की सगळं असं तुमच्या हातापर्यंत येतं. नंतर वॉकिंग करून 1:30 वाजता मी अंबरनाथला पोचलेली आणि त्यानंतर तिने वडापाव सांगितलेले. वडापाव घेऊन इथे पोचली लोकेशनवरती. आज हिला करायचा होता हळदीचा लुक आणि मी झाली होती मॉडेल. फर्स्ट टाईम माझ्या चेहऱ्यावरती म्हणजे मेकअप लागणार होता. आणि माझे डोळे बघा, लेन्सेस पण पहिल्यांदा लागलेत आणि अशी रडली ना मी लेन्सेसच्या वेळेला. इकडे मेकअप आर्टिस्ट फुल जोशमध्ये त्यांचं काम करत होते आणि मी मंजुलिका पहिले वाटत होती. नंतर मेकअपचा बेस आणि ब्लेंडिंग बघून खरंच खूप छान वाटत होतं. मला एवढा नॉलेज नाही आहे पण माझ्या हिशोबाने तिने खूप छान मेकअप केला होता. हळदीचा लुक आहे म्हणजे थोडंसं एक्स्ट्रा तर असायला पाहिजे असं तिचं म्हणणं होतं. आणि हा बघा, मेकअप खरंच खूप छान बसला होता. 3 तास मेकअपला लागले आणि 5 मिनिटात सगळं धुवून पुसून आम्ही घरच्या घरी रिटर्न.